नमस्कार. पाहता येईल आपल्याला काल आपण गोमूत्रापासून युरिया तयार करायला ठेवलेला आहे. या ठिकाणी आपण गुळ टाकलेला होता. गुळ आता काठीला लागत नाही आहे, तो पूर्णपणे विरघळून गेलेला आहे बघा. त्यानंतर युरियाची आजची अशी स्थिती आहे, पाहता येईल आपल्याला. जवळ घ्या. आता हा दुसरा दिवस आहे, बरोबर 7व्या दिवशी युरिया तयार होणार आहे. त्यानंतर काल आपण अजून एक दावा केला होता, तो म्हणजे DAP तयार करायचा. आता आपण DAP कसं तयार करणार आहे आपण पाहूया. चला आता समोर आपण DAP तयार केलेला आहे, तिकडे जाऊया. थोडं थोडं काढायचं मध्ये. चला तिकडून थांबा. या ठिकाणी आपण DAP तयार केलेले आहे. आता बघा, ज्यावेळेस आपण एखादा दावा करतो की पहिला आम्ही एकदा दावा केला होता की दंतमंजन असं तयार केलंय, त्याच्यामुळं आपल्या भारतातील ना सगळ्या दातांच्या दवाखान्यांची सुट्टी होईल आणि दाताच्या डॉक्टरच्या पूर्णपणे त्यांना काम नाहीच होईल आणि सगळे दाताच्या विकारापासून दूर होतील. त्या दाव्यावर आम्ही ठाम आहोत. ते दंतमंजन बी तयार झालेले आहे. त्याचबरोबर दुसरा दावा केला होता की आपण गोमूत्र आणि अमृत कल्चरपासून युरिया तयार केला. त्या दाव्यावर सुद्धा आम्ही ठाम आहोत. आता पुढचा दावा करत आहोत की DAP तयार करतो आपण. अमृत कल्चर आणि केळी, कोरफड आणि शेवगा ह्याच्यापासून DAP तयार करतो असो. आता हे DAP ॲक्च्युली शब्द आला कुठून? 10-26-26 असेल किंवा 12-32-64 असेल. ही रासायनिक खतं नेमकी आली कधू? ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं, त्यानंतर दुसरं महायुद्ध संपल्यानंतर सगळ्या देशांनी एक करार केला की आपण आता काय करायचं, इथून पुढे युद्ध करायचं नाहीये, हे युद्ध करायचं नाही. आणि युरोपीय देशांकडे त्यावेळेस आहे ना भरपूर प्रमाणात ॲम्युनेशन आणि रासायनिक जे ॲम्युनेशन होतं, बॉम्बसाठी लागणारा दारुगोळा भरपूर प्रमाणात शिल्लक राहिला होता. मग त्याची विल्हेवाट कशी लावायची? तर डंपयार्ड, म्हणजे युरोपीय देश भारताला डंपयार्ड म्हणून समजतात. डंपयार्डमध्ये ते सगळं नेऊन टाकूया आणि त्याच्यापासून पैसेही कमवूया, म्हणून ह्या रासायनिक खतांची निर्मिती युरोपीय देशांनी त्यावेळेस केली. आणि जवळपास 1939 पासून आज जवळपास 90-85 वर्ष व्हायला आले. सगळं युरोपीय देश आपल्याकडं ती रासायनिक खताच्या स्वरूपामध्ये सगळं ॲम्युनेशन आपल्याकडे आणून टाकतायत. आपण बिंदास आपलं शासन, गव्हर्नमेंट कोणी याला काही करू शकत नाहीये. फक्त करू शकतो तो पर्यायी व्यवस्था आपण शेतकरीच. लक्षात घ्या. आता आपण पाहूया की ही DAPची झाली हिस्ट्री आणि मोठ्या प्रमाणात आपली जमीन आपण खराब करतोय. भविष्यामध्ये पुढच्या 10-20 वर्षामध्येच भारतामध्ये अशी कुठली जमीन राहणार नाही की तिला आपण सुपीक म्हणूया. त्यामुळं प्रत्येकाने, गव्हर्नमेंट याला काही करू शकत नाही, शेतकऱ्यांनी आपला उद्धार आपणच केला पाहिजे. बघा, आता आपण घरच्या घरी DAP जे आपण युरिया बनवला, आता DAP कशा प्रकारे तयार करू शकतो समोर या ठिकाणी लक्षात घ्या. ज्या शेतकऱ्यांनी अमृत कल्चर नेलेलं आहे त्यांनी अशा प्रकारे बॅरलमध्ये सुरुवातीला अमृत कल्चर तयार करायचे आणि त्याच्यामध्ये 7 किलो 4-5व्या दिवशी अमृत कल्चर तयार होतं. 7 किलो त्याच्यामध्ये बघा, आता या ठिकाणी पाहता येईल. या ठिकाणी आले बघा, हे कोरफडचे पान आहेत, ही शेवग्याची पानं आहेत. 7 किलो कोरफड कट करून टाकायची आहे. 7 किलो शेवग्याची पानं किंवा शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची फुलं कट करून टाकायची आहेत. त्यानंतर 7 किलो केळी टाकायची आहे. या सगळ्या गोष्टी देशी मिळाल्या. शेवगा गावरानी मिळाला, त्याच्यानंतर केळी गावरानी मिळाली, त्याच्यानंतर कोरफड तर आपल्याकडे गावरानीचं असते. या सगळ्या गोष्टी गावरानी मिळाल्या तर अति उच्च परिणाम आपल्याला भेटत असतो. त्याच्यानंतर आपण समोर पाहता येईल या ठिकाणी कोरफड लावलेली आहे. अजून पाठीमागं पण आहे भरपूर प्रमाणामध्ये. त्यानंतर समोर आपल्याला गावरानी केळी दिसेल. जंगल मॉडेलमध्ये शेवगा पण आहे. गावरानी झाडांचं हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपयोग या ठिकाणी दिसतो. त्याच्याबरोबर याच्यामध्ये 1-1 किलो आपण पपई टाकू शकतो, चिकू टाकू शकतो, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकू शकतो. त्यामुळं काय होतं, या DAPची ना अजून ताकद वाढते. आणि त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मायक्रोन्यूट्रियंट्स जे जमिनीला आवश्यक असतात, थोडक्यात जड्डाम सल्फर कसं तयार करणार हे पाहणार आहोत. तरी पण सर्व शेतकऱ्यांनी या गोष्टींचा लाभ घ्या. रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा द्या.
भारताचं जवळपास लाखो करोडो रुपये वाचवायची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे, ती आपण जपा. शेवटी आमची ओळख करून देतो. आम्ही शेतकरी. नाव सुनील किसन डफळ, मुक्काम पोस्ट धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. संपर्क नंबर 9850 22 08 98 आणि यूट्यूबचा चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म. धन्यवाद. आभारी आहोत.